नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. जवाहर नवोदय विद्यालयाची तुम्हाला जर टेस्ट द्यायची असेल तर यासाठी कोण विद्यार्थी पात्र आहे आणि याचा फायदा काय होतो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि तुम्ही जर पात्र असाल तर अभ्यासाला लागा, कारण याचे फॉर्म लवकरच सुटणार आहे. चला तर बघूया मग आता जवाहर नवोदय विद्यालय कोण देऊ शकतो आणि एक्झाम कधी असते. वन बाय वन आपण बघणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, नवोदय 5वी, 8वी NMS आणि ऑलिम्पियाड 5वी यासाठी बॅचेस आपल्या 25 जुलैपासून चालू होत आहेत. तुम्ही जर इच्छुक असाल तर बॅच जॉईन करू शकता. त्याच ह्या बॅचमध्ये तुम्हाला बघा ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर आहे. लाईव्ह लेक्चर असेल ते लेक्चर तुमचं बघायला नाही जमलं तर रेकॉर्ड स्वरूपातलं कधीही किती वेळेस पाहू शकता. लाईव्ह लेक्चर सुद्धा संध्याकाळी असणार, तुमच्या शाळेच्या टाइम व्यतिरिक्त असणार आहे. PYQचं विश्लेषण आहे, प्रिव्हियस इयरला कशा प्रकारे प्रश्न आले ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभ्यास साहित्य, विषयांचं पुस्तक आणि PYQ पुस्तक, वर्कशीट इत्यादी तुम्हाला यामध्ये असणार आहे. सर्व विषयांच्या शॉर्टकट ट्रिक्स आहे. दररोज आठवड्यातून एकदा शिकवलेल्या टॉपिकवर तुम्हाला टेस्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे अभ्यासाचे टेस्टचे रिपोर्ट सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला हवी असेल तर बॅच लगेच तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी या नंबरला एक कॉल करून माहिती घ्या किंवा इग्नाइट पाठशाला ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. कोण देऊ शकतो ही जवाहर नवोदयची परीक्षा? तर तुम्ही जर 5वीला असाल तर तुम्ही देऊ शकता जवाहर नवोदयची परीक्षा. 5वीला जर तुम्ही एक्झाम दिली, तुमची निवड झाली, तर 6वी ते 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण तुमचं मोफत असणार आहे. 8वीला पण तुमची एक्झाम होते, पण ती 8वीला जी होती जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट, त्याला लिस्ट म्हणतात, लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट. म्हणजे इथून ऑलरेडी 5वी पासून 12वी पर्यंत, 6वी पासून 12वी पर्यंत विद्यार्थी असतात. काही कारणास्तव तिथे जर विद्यार्थी गळाले, गैरहजर आलेच नाही, रिकाम्या जागा असेल तर ते 8वीला एक्झाम घेऊन भरल्या जातात. कधी कधी 10वीला पण जर जागा रिकाम्या असेल 10वीला पण ती घेऊन 11वी 12वी साठी ह्या जागा भरल्या जातात, ज्याला आपण लिस्ट म्हणतो, लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट. पहिले तर कळलं तुम्हाला, तर सुरुवातीला 5वीचा विद्यार्थी पण देऊ शकतो, 8वीचा देऊ शकतो, 10वीचा पण देऊ शकतो. पण ह्यापैकी सर्वात जास्त डिमांडिंग आणि जागा जास्त असतात त्या म्हणजे 5वीला, कारण इथूनच सुरुवात होते जवाहर नवोदय विद्यालयाची. दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी. दुसरा मुद्दा आहे की 8वी 10वीची जी एक्झाम आहे, ही एक्झाम जी आहे तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे ही फक्त प्रवेश प्रक्रिया रिक्त जागांवर आधारित असते. जागा रिक्त असेल तरच. ज्या नवोदय शाळांमध्ये 9वी किंवा 11वी जागा रिक्त असतील तिथेच फक्त हे फिलअप केले जातात. हे पण लक्षात घ्या, ते जिल्ह्यानुसार फिलअप केले जातात. आता 5वी जी जवाहर नवोदय विद्यालय आहे परीक्षा आहे, ही परीक्षा 6वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते. बघा, 5वीत असतानाच याचे फॉर्म सुटतात. आता फॉर्म सुटतील साधारणतः जून जुलैमध्ये फॉर्म सुटतात आणि तुमची एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेतली जाते. मग ह्या 6वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 5वीत असणारा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. फॉर्म कधी सुटतात आणि परीक्षा कधी असते? तुम्ही पाठीमागचं 2026 25-26 ची जर एक्झाम बघितली तर तुम्हाला फॉर्म भरायची लास्ट डेट बघा 29 जुलै होते. म्हणजे जून जुलैमध्ये फॉर्म सुटतात म्हणजे सुटतात. आणि याची एक्झाम मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर याची एक्झाम तुम्हाला डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती. बघा, डिसेंबरमध्ये याची एक्झाम होती, ते पण तुम्हाला मी दाखवतो. बघा, फॉर्म कधी सुटतात तुम्हाला सांगितलं, जून जुलैला सुटतात. परीक्षा कधी असते तर बघा 13 डिसेंबरला एक परीक्षा झाली होती बघा 2025ला, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य आहे का तुम्ही बघू शकता. बघा, इथे महाराष्ट्र राज्य आहे. काही राज्यांच्या वेगळ्या डेटला पण होतात, त्यात महाराष्ट्र आहे. मागच्या वर्षी 13 डिसेंबरला ही एक्झाम झाली होती. टाइम पण दिला 11:30 वाजता एक्झाम होती तुमची. आणि काही युनियन टेरिटरीच्या किंवा राज्यांच्या एक्झाम ह्या 11 एप्रिलला पण झाल्या होत्या. पण जनरली महाराष्ट्राची एक्झाम ही डिसेंबरमध्येच होते, दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊन जाते. 13 डिसेंबरला ही एक्झाम मागच्या वर्षी झाली होती. आता वयोमर्यादा जर विचारात घेतली तर वयामध्ये बघा, जो 5वीचा विद्यार्थी त्याचं वय 10 ते 12 वर्षादरम्यान असायला पाहिजे. जर तुमचं वय अर्ली आहे, जास्तीचा कमी आहे किंवा जास्तीचं असेल तर विद्यार्थी एक्झाम देऊ शकत नाही. 10 ते 12 वर्षादरम्यान असावं लागतं. तो भारतीय नागरिकत्व त्याच्याकडे असावं, भारताचा असावा, म्हणजेच तो महाराष्ट्रीयन असेल तरी चालतंय. त्यानंतर विद्यार्थी त्याच जिल्ह्यात राहणारा असावा जिथे जवाहर नवोदय विद्यालय स्थित आहे. तुम्ही फॉर्म भरताना कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकता? ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता, ज्या जिल्ह्यात तुम्ही शिकताय, 4थी पर्यंत शिकलेले आहात, त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही. एकाच जिल्ह्यात आणि ज्या जिल्ह्यात शिकतोय त्या जिल्ह्यात तो फॉर्म भरू शकतो. शिक्षण काय असावं लागतं तर विद्यार्थी सध्या 5वीत शिकत असावा, ती शाळा शासकीय मान्यता प्राप्त असावी. सरकारी चालेल, शासकीय मदतीने चालणारी चालेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल तरी चालणार आहे.
पूर्वी प्रवेश न मिळाला असावा, म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाच्या पूर्वी त्याचे सिलेक्शन झालेलं नसावं किंवा त्याने ऍडमिशन घेतलेलं नसावं, असा विद्यार्थी यासाठी पात्र आहे. निवड झाल्यास फायदा काय, तर पहिला फायदा तुम्हाला बघा, 6वी पासून ते 12वी पर्यंतचं सीबीएसई पॅटर्नचं पूर्ण शिक्षण सीबीएसई म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जवाहर नवोदय विद्यालयाची स्कूल आहे. यामध्ये सीबीएसई पॅटर्न नुसार तुम्हाला पूर्ण शिकवलं जाणार, हे पण लक्षात घ्या. दुसरं काय, तुम्हाला इथे हॉस्टेलची सुविधा पण असते. प्रत्येक जिल्ह्याला एक जवाहर नवोदयचं स्कूल असतं, हॉस्टेल असतं. तिसरं तुम्हाला फूड सुद्धा तुम्हाला मोफत असतं. चौथं, तुम्हाला या ठिकाणी ज्या JEE नीट सारख्या एक्झाम आहे त्या एक्झामची तयारी सुद्धा हे करून घेतात. हा सगळा खर्च तुम्हाला करायचा नाही, तुम्हाला सगळा खर्च हा सेंट्रल गव्हर्नमेंट करत असतं. तो तुमचा जर ग्रामीण भागातून बिलॉंग करत असाल, तुम्हाला चांगली संधी आहे. 6 ते 12वी पर्यंत शिक्षण टोटली फ्री असणार. इव्हन दो ट्रॅव्हलिंगचा खर्च सुद्धा ते बराच वेळ देत असतात. सुट्ट्यांमध्ये तुम्ही घरी जातात, घरून परत येतात, तो खर्च सुद्धा सीबीएसई पॅटर्न ही नवोदय देत असते. सो चांगला फायदा आहे. याच्यावरती अजून बरेचसे फायदे आहेत, 10 एकूण फायदे. त्याच्यावरती पुढचा माझा व्हिडिओ असणार, तो व्हिडिओ पण बघायला विसरू नका. आता नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो. आता कोण देऊ शकतो हे तुम्हाला मी सांगितलं. ही एक्झाम कधी असू शकते, फॉर्म कधी भरावा, किती वेळा देता येते, फायदे काय असणार आहे, निवड कशी होते, याबद्दल डिटेल व्हिडिओ मी पुढे घेणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढच्या अपडेट असणारा मिस तुमच्याकडनं होणार नाही. चॅनल जर सबस्क्राईब नसेल का, तर लगेच सबस्क्राईब करा. खाली बघा सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करून टाका. आता JNV साठी तुम्ही जर तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी इग्नाइट पाठशालावरती बॅचेस आपण चालू केल्या. बघा, इग्नाइट पाठशालाचं ऍप तुम्हाला माहिती असेल, हे ऍप तुम्ही डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला JNVच्या बॅचेस सुद्धा बघा नवोदयची एक्झामची बॅच सुद्धा बघायला मिळेल. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली होती, ह्या बॅचेस आपल्याकडे चालू होत्या 25 जुलैपासून. बघा, नवोदयची बॅच आहे. बाकी स्कॉलरशिप 4थी 7वी पण अवेलेबल आहे, 8वीची NMMS पण आहे, आणि 5वीची ऑलिम्पियाडची बॅच पण अवेलेबल आहे. तुम्ही जॉईन करू शकता. याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण लगेच जॉईन करा. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडता लाईक करून सगळ्यांना शेअर करा, आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.